बंदुकीचा धाक दाखवून मसवडमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास करत धाडसी चोरी। मान तालुक्यातील मसवड शहरात आज मंगळवार रोजी दुपारी 1:30च्या सुमारास भर दिवसात 3 बंदूकधारी अज्ञात चोरट्यांनी डॉक्टरांच्या बंगल्यात घुसून लाखोंचा ऐवज लांबवला। मसवड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली। दिवसाढवळ्या धाडसी चोरी झाल्याने मसवड शहरात एकच खळबळ उडाली। घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मसवड येथे सातारा पंढरपूर महामार्ग लगत खरात हॉस्पिटल शेजारी डॉक्टर नरेंद्र पिसे यांचा मध्यवर्ती ठिकाणी बंगला असून आज भर दिवसा दुपारी 3 अज्ञात बंदूकधारी चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला। यावेळी डॉक्टर नरेंद्र पिसे व त्यांचा मुलगा दवाखान्यात गेले होते। त्यावेळी डॉक्टर पिसे यांच्या सूनबाई व लहान बाळ घरी होते। दुपारी 1:15च्या सुमारास बंगल्यात प्रवेश करून डॉक्टर यांच्या पत्नीला व लहान बाळाला एका रूममध्ये कोंडून ठेवले। याची जाणीव यांना होताच त्यांनी त्यांच्या पतीला फोन लावला आणि विचारले की तुम्ही घरी आला आहे का। त्यावेळी त्यांच्या पतीने सांगितले मी घरी आलो नाही। मग त्यावेळी त्यांनी पतीला सांगितले की घरात कोणीतरी घुसले आहे। ती महिला रूमच्या दुसऱ्या दरवाजातून बाहेर येऊन बंगल्याचा मुख्य दरवाजा बंद केला। पती पत्नीचे मोबाईलवरील संभाषण त्या चोरट्यांनी ऐकले। चोरटे पळून जाण्याचा प्रयत्न करत होते। मुख्य दरवाजा बंद होता परंतु चोरटे पाठीमागील दरवाजातून बाहेर आले। त्याच वेळी त्या महिलेने चोरट्यांच्या दुचाकीत चावी काढण्याचा प्रयत्न केला परंतु ते बंदुकीचा धाक दाखवत पळून गेले। यामुळे शहरात एकच खळबळ उडाली। ही माहिती समजताच मसवड पोलिसांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली आणि चोरट्यांचे वर्णन व गाडीचा शोध सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुरू केला आहे। घटनास्थळी श्वान पथक आणि तसेच तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे। अधिक तपास मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करत आहेत। झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक आबासू शिंदे, मसवड।